अविनाश तरे याच्यानंतर लगेच 2 संघ तयार करा. पहिल्या फेरीतील त्यांची पहिली टक्कर असेल. पहिल्या फेरीचे सामने 4 षटकांचे, त्याच्यानंतर 3 षटकांचे असतील. अभय पाटोळे, संदीपजी गायकवाड या सामन्यासाठी पंच म्हणून आहेत. यस नक्कीच. आणि या पुढचा सामना असेल साई सिद्धी 11 आणि त्याच्या विरोधात अहमद 11 मोहाचीवाडी. बरोबर. तर पहिली जोडी मैदानामध्ये तैनात होईल. अतिशय भन्नाट सामना करत दोन्ही संघ तुल्यबल आहेत. आजूबाजूला आहेत. बदलापूर आणि वांगणी परिसरातील 2 नामवंत नामचीन संघादरम्यान अतिशय जबरदस्त घमासान मोहम्मद स्ट्राईकला आणि त्याचा जोडीदार कॉम्रेड भिडो फैजल. मागच्या सामन्याचा मॅच फिनिशर, गेम चेंजर फैजल. मोहम्मद फैजल जरा फिल्डिंग लावून घ्या प्लीज. सामना चालू करा लगेच. आपल्याला टाईम कमी आहे. तब्बल 9 मॅचेस आहेत. अविनाश तरे दोन्ही मोहाचीवाडीमध्ये आहेत. मग अहमद 11 मोहाचीवाडी आणि त्याच्या विरोधात गोटेकर बी. गोठेकर असेल. अच्छा अच्छा, गोठेकर का शहापूरची टीम. गोटेकर संघ उपस्थित झाला आहे. त्यांचे देखील हार्दिक सहर्ष स्वागत. या आपण गोटेकर संघाचा कर्णधार कुठे असाल तर व्यासपीठावर यायचं आपण. येस, मोहाचीवाडी आणि त्यांना 2 हात करतील. गोठेकर एक बलाढ्य टीम. अतिशय नामवंत संघांचा जबरदस्त समावेश, एक जबरदस्त फोल. तर पहिला गोलंदाज, पहिले षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. सचिन केवणे मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याने पटकावला होता प्रतिस्पर्धी संघावर जे कुरघोडी केली होती, मात केली होती. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. पहिला चेंडू एक म्हणतो डिरदाव असेल. शॉर्ट एक्स्ट्रा कॉर, एक मिड ऑन आहे या ठिकाणी. एक पॉईंट आहे, एक बॅकवर्ड गली, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेल, एक डीप मिड विकेट. आक्रमक क्षेत्ररक्षण. कृपया मनीषजी कोळेकर उर्फ पांडा यांना विनंती आहे. कृपया स्टेजवर या. मनीष कोळेकर, आपण कुठं असाल तर स्टेजवर या प्लीज. प्लीज कॉन्टॅक्ट या. विराजमान व्हा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला पुन्हा दुसरा चेंडू याने पुश केला या ठिकाणी. चेंडूला मिड विकेटला कावो कॉर्नरच्या दिशेनं 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 वर. खेळेल फैजल. दोन्ही मॅन ऑफ द मॅच वाले. तो टक्कर बघा कशी. एकीकडे फैजल, दुसरीकडे सचिन केवणे. असे येर चरस, ईर्ष्या, चढावर, संघर्ष, अहमामिका. एक भन्नाट सामना. हो येस, क्लीन बॉल, दांडी गोल. आणि अशा प्रकारे सचिन केवण्यांचे ब्रह्मास्त्र बाहेर कला आणि मात केली. आणि जी जबरदस्त ज्याच्याकडे आशा होत्या आणि म्हणतात ना भरवशाच्या म्हशीला, ते आम्ही नाही बोलत ना. तुम्ही ठरवा. काय तुम्ही आहेत बैलवाले, आम्ही आहोत टोनगेवाले. वंडांचा फलंदाज. अतिशय खराब सुरुवात, डलमली सुरुवात. धावसंख्या 1-1 अशी. 3 चेंडूनंतर फक्त 1 धाव. आणि फैजल ज्या विकेटची तलाश होती, वाघाची शिकार वाघाने केली. काय बघा, लोहा लोहे को काटता है. बेस्ट वर्सेस बेस्ट. अतिशय खराब स्थिती. वंडावंचा फलंदाज या ठिकाणी कौनान. सचिन केवणे काय बॉलिंग अटॅक आहे. जबरदस्त मारा केला. पहिल्या चेंडूपासून जी दाहकता, भेदकता आणि अचूकता याचं संपूर्णपणे मिश्रित गोलंदाजी. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. पुन्हा एकदा तयार सचिन केवणे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणि हा पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू हवेमध्ये असेल. आणखी आणि एक धक्का. यस, चेंडू गेला, मिळाला, आणला. अप्रतिम झेल, स्वतःला बॅलन्स केलं. आणखी धक्का क्रमांक आणखी बसेल गोरेगाव संघाला. अतिशय दारुण स्थिती या ठिकाणी. गोरेगाव संघाची उडालेली तारांबल, हबेल अंडी, घाबरगुंडी, घसरगुंडी, फटफजिती. क्षेत्ररक्षक कोण होता? प्रथमेश.
चांगला झेल, येस अप्रतिम झेल. आणि धाव संख्या फक्त इनमिन 1, 2 बाद 1. आणि नवीन फलंदाज टोडाऊनचा बाळा टॉस जिंकला. जयनमन ढवळेवाडा संघानं पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारली. 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव, 2 बली. काय बॉलिंग ॲनालिसिस बघा, पृथक करा बघा, विश्लेषण बघा. एक भेदक मारा, जालिम जलाल विषारी मारा, विखारी मारा, सुसाट मारा, बेछूट बेधुंद बेडर बेदरकार मारा. प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चित करणारा संघ बॅकफुटवर, संघाचे दमचाक पिछेहार बॉलिंग मार्क तयार सचिन केवने. येस, मागच्या सामन्यामध्ये देखील 6 चेंडू 5 धावा दिल्या त्याने, 2 गडी बाद केले होते. तो त्यानंतर भीम पराक्रम केला होता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर 2 बॉल्स टू गो. आणि हा येस, पुन्हा एकदा अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस, थोडासा फ्लाईट दिला या ठिकाणी. पुन्हा एकदा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. काय बॉलिंग अटॅक चालू आहे या ठिकाणी. ढवळेपाडा संघाचा सचिन केवने 5 चेंडूमध्ये फक्त ओनली 1 रन्स गिवन आणि टेकन 2 विकेट्स. लास्ट डिलिव्हरी. आणि हा येस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. आणि पंचांचा वाईटचा इशारा, स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धाव मिळेल. अवांतर धाव संख्येत बस संघाची धाव संख्या 2 वर, 2 बाद 2, 2 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, भन्नाट स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. नेरळमधला हा मिनी वर्ल्ड कप. आणि हा पुन्हा एकदा स्टेप आउट झाला या ठिकाणी. चेंडू झाला या ठिकाणी लॉंग ऑफला. पुन्हा एकदा फक्त 1 धाव, 1 से ज्यादा कुछ भी नाही. टोटल पहिलं षटक संपुष्टात, धावा दिल्या फक्त 6 चेंडू 3 धावा आणि 2 बले. असे हे बॉलिंग ॲनालिसिस म्हणजे चांगली गोलंदाजी. येस, अतिशय भेदक मारा. गोठेकर आणि मोहाची वाडी दोन्ही संघाचे कॅप्टन या लवकर या. काल गाढवाचे पाय धरले, आता तुमचे धरतो बरोबर की नाही, कारण आपल्याला टाईम नाही. सचिन केवने अतिशय दाहक मारा केला. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम सचिन केवने. पहिला गोलंदाज आणि नवीन गोलंदाज तयार असेल बघा या ठिकाणी. ढवळेपाडा संघाचा आणखीन एक मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज प्रथमेश, ज्याने मगाशी झेल घेतला होता. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या भोवळ्यावर, रॅम्पवर, उंबरट्यावर, पटलावर. दुसऱ्या षटकाचा माग काढताना, रेटा लावताना. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक प्रगतीपदावर. धावा फक्त 3 आहेत, 2 बाद. अभयजी पाटोळे असतील, संदीपजी गायकवाड, योगेश इंद्रेकर अशी ही पंचांची फळी. प्रथमेश तयार. रायडा महोदय विकेट. येस, आणि हा जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा भन्नाट वेग, वेगावर स्वार होऊन, वेगाला आरूढ होऊन अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. काही समजलं नाही. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. गॅदर करील यष्टीरक्षक. दमदार गोलंदाजी. बघा जरा प्लीज, बेन्स पडलं का फक्त. येस, इज गॉन. बॅट्समन इज आउट. क्लीन बोल्ड. त्रिफलाचित पित्तल उघड्यावर दांडे गोल झाले. दुसऱ्या विकेटचं बदन, दुसऱ्या विकेटचा काढता पाय. दुसरी विकेट नेस्त नाबूत, नामशेष नामहराम. द्वितीय विकेट स्वाहा. गोरेगाव संघाचे दानादार. अतिशय वाईट स्थिती या ठिकाणी. धाव संख्या फक्त इनमिन 3 धावा, 3 बाद 3. अतिशय कमी, जुजबी, वाजवी, मामुली, किपाशी, नगण्य किमान धाव संख्या. ढवळेपाड्या संघाचा हा काय बॉलिंग अटॅक चालू आहे. सुनील केवने दमदार गोलंदाजी केली. प्रथमेश नवीन फलंदाज. आराम. यस, पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक आणि आक्रमण असं पाहिजे करायला. ज्यांना आक्रमण आणि एक योग्य पार्टनरशिप जर मिळालं, नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक करेल. असा अटॅक करावं लागला, आक्रमण करावं लागेल. आपली परिस्थिती अतिशय वाईट आहे. अतिशय कमी धाव संख्या आहे. नाव देखा न ताव देखा. भिरकावून दिला. टोटल स्कोर इज 9.
3 बाद 9, 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रथमेश शॉर्ट पे चेंडू अकोटाचा पुल केला, परंतु पटकामध्ये या ठिकाणी फसल्या, परंतु नोमॅन्स मध्ये लाईन बंद जाईल. निर्जन स्थळी चेंडूचा डीप मिड विकेटला पुन्हा एकदा चांगला रनिंग बिटवीन विकेट, चांगला कॉलिंग, चांगले तालमेल. 2 धावांनी संघाची धावसंख्या सरकली, धावसंख्या जाऊन पोचली 11 for 3. अतिशय चांगलं स्कोरिंग आमच्या समवेत. तीन बाद 11. दुसरं षटक प्रगतीपथावर. एकीकडे ढवळेपाडा त्यांना 2 हात करतायत गोरेगाव. आणि हा येस पुन्हा त्या चेंडू हवेमध्ये असेल या ठिकाणी बॅकवर्ड गलीला. आणि याच्या विकेट क्रमांक 4. सॉफ्ट डिसमिसल बिटवीन सर्कल. जीवन आपलातून झेल, जबरदस्त झेल या ठिकाणी. चौथा धक्का बसेल या ठिकाणी. अतिशय वाईट स्थिती. चौथ्या विकेटचा काढता पाय तंबूच्या दिशेने मार्गस्थ. चौथ्या विकेटची एक्झिट आणि नवीन याची एंट्री. आणि त्यांच्या सोबतीला गणेश बुवा यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावर. स्वागत आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. जे कोणी मान्यवर सिनेजन असतील बघा या शेलो परिसरातील त्यांना विनंतीचे कृपया स्टेजवर या प्लीज. बऱ्याच खुर्च्या खाली आहेत. 4 बाद 11. प्रथमेश आणि हा पुन्हा एकदा उचली दिलेला चेंडू, जबरदस्त चेंडू, अचूक टप्प्यावरून चेंडू रिलीज केला. आणि असे डॉट डिलिव्हरी. अजूनही बॉल बाकी आहे त्या ठिकाणी. लास्ट डिलिव्हरी इन दी सेकंड ओव्हर. धावसंख्या फक्त इन मीन 4 बाद 11. 11 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. आणि हा येस पुन्हा एकदा दॅट शुड बी. पहिल्या षटकात फक्त धावा दिल्या 3, दुसऱ्या षटकात इन मीन 8 धावा, म्हणजे टोटल 12 चेंडू आणि 11 धावा, म्हणजे प्रति षटकामागं 5.5 धावांचं इक्वेशन. 11 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 12 डिलिव्हरीज. राहिला अंतिम आखेचा शेवटचं. तोडफोड करायची आहे तुम्हाला या ठिकाणी गोरेगाव, अन्यथा आपल्याला चोळीत जावं लागेल. षटकार चौकारांची आतषबाजी केली कारण प्रतिस्पर्धी संघ मगाशी बघितला सुनील केवण्याची दमदार फलंदाजी, त्याच्या पावलावर पाऊल ठेवीन जे आक्रमण केलं होतं प्रतिस्पर्धी संघ. आणि शेवटचा गोलंदाज गणेश ढवलेपाळ. गणेश जाधव, यादव की जाधव, जाधव असं आहे. नाही यादव म्हटलं की भाई आहे, बरोबर की नाही. या दरम्यान ढवळेपाडा संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय अख्तरभाई पठाण यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांना देखील विनंती असेल की या पण व्यासपीठावर. स्वागत आहे आपलं. गणेश जाधव शेवटचा गोलंदाज, शेवटचा मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. राडम राऊंड विकेट. चांगला फटका, दमदार स्ट्रोक या ठिकाणी. अतिशय चांगला फटका, देखना फटका, हँडसम स्ट्रोक, परंतु चेंडू त्या लॉंगॉनला एलिव्हेशन कमी होतं, बराच वेळ हवेमध्ये होता आणि एक लोण्याचा जबरदस्त झेल घेतलाय. आणि विकेट क्रमांक 5th. पंचम 6 गेले का? 5 रे, 5 गेल्यात. नाही विकेटवर काय हातला नाही तसा. आणि नवीन फलंदाज उमर. बी संघ इथे उपस्थित झाला आहे. त्यांचे हार्दिक सहर्ष स्वागत. आणि संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय साई सिद्धी हिरेमठ बंधू A1 जोडी शेलू गावातील या आपण. आपल्याला विनंती आहे की व्यासपीठावर बसून आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आणि त्यांचं अगदी मोलाचं सहकार्य लागलं आहे आपल्याला या स्पर्धेसाठी. या धन्यवाद. बऱ्याच जणांनी या स्पर्धेसाठी सक्सेस करण्यासाठी अनेकांचं योगदान, प्रत्येकाची भरीव मदत आहे या स्पर्धेसाठी. आणि हा फुटा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट झाला आहे. चेंडू गेला आहे लॉंग ऑफला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग मिळेल. फक्त 1 धाव. अटॅक करावा लागेल. बॅक यस इज गॉन. आणि मोठे धक्का क्रमांक 7वा. लिहून ठेवा. गोरेगाव संघाचा हत्या गेल्या. फक्त आता शेपूट बाकी आहे. म्हणजे 7 विकेट तंबूमध्ये.
सूरज धाव संख्या 11 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. झालेले दमछाक पिछट शरणागती माघार. गणेश जाधव तयार राईट आर्म राहून द विकेट. आणि ह्या चेंडूमध्ये शॉर्ट पिच चेंडू अक्कोट टप्प्याचा पुन्हा एकदा ऑनसाईडला चांगला फटका आहे, परंतु धावा मिळतील फक्त इन मेन. एकच धावा मिळेल असं करून चालणार नाही. षटकार चौकार मारावे लागतील आणि उर्वरित बॉल फक्त इन मीन 4. 3 आहेत का? 3 चेंडू बाकी आहेत फक्त. 3 चेंडूमध्ये कमी तर 10 जर धावा आल्या. चला मोहाची वाडी संघाचे कॅप्टन आणि गोटेकर संघाचे कॅप्टन. आणि हा पुन्हा एकदा ब्राईन स्ट्रोक. आणि हा पुन्हा चेंडू गेला बॅकवर्स केले मिड विकेट यांच्यामधून, तर मिळतील 2 धावा. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 16 वर 16, 14 वर 14. 14 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. 7 बाद 14, 6 बाद 14. आणि हा पुन्हा चेंडू त्या पॉइंटला फक्त मिळेल 1 धाव. अचूक फेक आणि फलंदाज बाद झाला असता, परंतु गोटी नेम चुकला या ठिकाणी. धावा मिळतील 2. संघाची धाव संख्या झाली 16 वर 16. राहिला फक्त इनमिन शेवटचा लास्ट बॉल, लास्ट डिलिव्हरी. अतिशय कमी धावसंख्या 16 धावा. न्यूनतम लघुत्तम अल्प कमी 16 लास्ट डिलिव्हरी. एक लोएस्ट टार्गेट. आणि हा येस अगेन दॅट शुड बी पंचांचा निर्णय म्हटते हा असेल डॉट डिलिव्हरी. आणि जिंकण्यासाठी फक्त इनमिन 17 धावांचं इक्वेशन समीकरण. टार्गेट जरी कमी असलं कधी कधी लोएस्ट स्कोर हाय व्होल्टेज होऊ शकतात. तर या मोहाची वाडी संघाचा कॅप्टन आणि गोटेकर शहापूर मधला एक जबरदस्त बलाढ्य संघ. येस नक्कीच. गोटेकर बी हा संघ अगदी लांबचा प्रवास करून Yes, इथपर्यंत आलाय. नक्कीच. आणि त्यांच्या संघातील मुख्य खेळाडू मिस्टर 360 गणेश डिंगोरे यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावर. स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2023चा हा भव्य दिव्य सोहळा शेलू नगरीमध्ये आपण प्रथमताच आलात आणि आपलं हार्दिक सहर्ष स्वागत असेल. इनिंग ब्रेक झालाय आणि तोपर्यंत आपण करूयात सत्कार. मी विनंती करतोय वसंत काका तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते ढवळेपाडा गावातील गणेश बुवा यांचा शुभ सन्मान करायचा. या काका, स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. गणेश बुवा आणि त्यांचा संघ इथे खेळतोय. हरिभक्त परायण सन्माननीय वसंत काका तरे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. मानाची भगवी शाल, पुष्पगुच्छ आणि तुळशीचं रोपटं देऊन इथे सन्मानित केले जाते गणेश बुवा यांना. थँक्यू. आपला वेळ आपण दिलात या स्पर्धेसाठी. या व्यासपीठावरती बसवून आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. तदनंतर पप्पूदादा ठोंबरे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय वसंत काकांना की आपणच आपल्या शुभ हस्ते पप्पूदादा ठोंबरे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. ॲक्वा वॉटरचे ओनर सर्वे सर्वा आणि त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. चला सुनील केवणे आणि नॉनस्टॉकर हर्षल मागच्या सामन्यामध्ये आणि अतिशय धूम धडाक्यात तोडफोड फलंदाजी केली होती. आणि संपूर्णपणे पहिल्या चेंडूपासून ज्या संघावर जो वरचष्मा हुकूमत दहशत ठेवली होती सुनील केवणे. फक्त इनमिन धावा पाहिजे 17 2 धावांची मिनिटं थांबेल गरज. फक्त. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. मी विनंती करतोय गणेश बुवा यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायची आहे. या पुढचा सामना असेल आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना. बिग फाईट. एका बाजूला कर्जत तालुक्यातील बलाढ्य संघ मोहाचेवाडी, तर दुसऱ्या बाजूला शहापूर तालुक्यातील एक मोठा संघ दिग्गज संघ गोटेकर बी. लांबचा प्रवास करून इथपर्यंत आलेत आणि त्यांचं देखील स्वागत असेल. हेड टेल छापा काटा नाण्याच्या 2 बाजू आणि गणेश बुवा यांच्या शुभ हस्ते
कॉल असेल गोटेकर बी संघाचा. हेड इज अ कॉल आणि हेड आलाय. नाणेफेक तर जिंकली आहे. आपला निर्णय का असेल? अगदी पहिल्यांदा दूरवरून खेळण्यासाठी इथपर्यंत आलाय, तर काय सांगाल, कसा अनुभव आहे आपला इथला? कोणते खेळाडू असतील आणि आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्ही इथं आम्हाला बोलवला आपले साई सिद्ध यांचे ते ओनर आहेत, ते आम्हाला बोलवलं, त्यांना आम्ही धन्यवाद करतो. आणि आमच्यात सगळेच चांगले प्लेयर आहे आणि सगळे 100% देतील. यस, थँक्यू. हा होता गोटे बी संघाचा कर्णधार. नाणेफेक जिंकली आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले मोहाचीवाडी संघाला फलंदाजीसाठी. 4 ओव्हरची मॅच असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. वळूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि हा पहिला चौकार येस सुनील केवणे. आता दमदार स्ट्रोक, जबरदस्त ऑफ ड्रॉई, लॉंग ऑफ, ताकदवर फटका, कलात्मक तंत्रशुद्ध फटका पहिल्या चेंडू केला. आक्रमण अहरम यांच्या गोलंदाजीवर चढवलेला हल्ला बॉल, आक्रमण आक्रंदन. पहिला चौकार, संघाची धावसंख्या 4 वर. बिनबादच्या 16 चेंडू 13 धावांची गरज. बॉल बरेच बाकी आहेत. आणि हा यस पुन्हा एकदा कलात्मक फटका, चेंडू जाईल या ठिकाणी डिबिस्को पॉईंटला. आणखीन 1 मिळते, 4 धावा मिळतील. नाही हे बरं, असं आक्रमण केलं ना आपल्यावर मेहरबानी करतात ते, बरोबर की नाही? म्हणजे आपली वेळ बचत होईल, आमचा घसा पण कमी दुखतोय. फक्त 9 धावांची गरज. सुनील केवणे धन्यवाद. असेच उपकार करत चला आमच्यावर आणि आयोजकांवर. लवकर मॅच फिनिश करा. काय असतं, संध्याकाळी 5 वाजले की देशीवाले थांबायला तयार नसतात. येस म्हणजे तुम्हाला जर लवकर खेळला तर फायनल तुम्हाला जास्त ओव्हरची खेळता येईल. आणि हा येस पुन्हा एकदा लॉफ्ट केला, बॅकवर्स केले की डोक्यावरून. आणि हा चौकार की झेल. हो यस, अप्रतिम झेल, जबरदस्त झेल. कॅच ऑफ द मॅच. आणि सुनील केवणे बॅक टू द डगआउट. फक्त 8 धावा केल्या. 2 चेंडूमध्ये 2 चौकार ठोकल्यानंतर एक मोठा फटका मारायच्या नादात चेंडू झाला होता लॉफ्ट आणि एक लोण्या अप्रतिम झेल. मुशर्रफ. मोहाचीवाडी संघाचे पुरस्कर्ते रियानजी पाटे हे देखील इथे उपस्थित आहेत. तदनंतर साई सिद्धी 11 गोटेकर बी संघाचे पुरस्कर्ते ते देखील उपस्थित आहेत. दोघांना विनंती असेल सगळ्यांना की या आपण व्यासपीठावर. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज या ठिकाणी सचिन केवणे. मागच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ज्याने घेतली होती अविनाश तरी. आज दमदार आवाज बहुत चांगला लागला आहे. हां, दुसरा भीमसेन जोशी तुम्ही आहात. शेलू हां, ते आहे, जाऊ दे रे, गावात तरी करतो ना का हो. मग आम्ही कसे मोकाट आहे का हो, रिकामा नावीने भिंतीला तुंबड्या लावी, बरोबर की नाही? योगेश इंद्रेकर बरोबर की नाही? आणि हा येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, जोरदार अप्पेल. पंचांना मात्र नकार असेल. नो रिव्ह्यू सारखे रिव्ह्यू घेऊ नका. मग त्यांना काही तिथं उपटायला ठेवलंय. उपटायला म्हणजे गवत त्याला इथं टाइमपास होत आहे. हा बरोबर की नाही? पंचांचा निर्णय हा अंतिम असे करत चांगले बला पारदर्शक आहे. जेपी पॅनल आहे. जेपीने चालू केलं फक्त 2 अंपायरनी. नंतर मात्र त्याने धुतराष्ट्राचा रेकॉर्ड तोडला. आता मात्र 105 झाले. त्याला काय बघा यांचं हे आहे. आणि फलंदाज इज नॉट आउट, नाबाद. चांगला निर्णय या ठिकाणी. अभय पाटोले असतील, संदीपजी गायकवाड असतील आणि आमचे योग्यजी इंद्रेकर. आणि हा येस क्लास फटका बघूया, अप्रतिम स्क्वेअर कट. चेंडू जाईल 4 धावांसाठी. बॅकफुटला गेला चेंडू, पंच केला. तंत्रशुद्ध फटका, क्लासिकल स्ट्रोक, दर्जेदार स्ट्रोक, अतिशय चांगला फटका, देखना हँडसम स्ट्रोक. टोटल स्कोर इज 12. राहिले फक्त इनमिन 5 धावा. यस, जवळ विजयाच्या भोवळ्यावर, विजयाचे ढोळे. फक्त 5 धावांची गरज, लोएस्ट टार्गेट. आणि मटे षटकामध्ये बॉल किती येतात अजून? शेवटचा आहे. आज जर सामना संपला तर बरं होईल नाही का? लास्ट डिलिव्हरी आहे. आणि हा यस मॅच इज फिनिश. पॅकअप केले बघा आणि झेला यस ब्रेक मिडवे गेला. असं वाटलं होतं की षटकार होईल. चला, आम्हाला वाटलं बरं नाही का अविनाश? फलंदाजाला पॅकअप केलं या ठिकाणी.
जांभळीच्या झाडाखाली जे आहे त्यांना विनंती करू इकडे या प्लीज. चला षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात या ठिकाणी राहिले 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 5 रन्स. आणि एक धक्का बसतो या ठिकाणी. नवीन फलंदाज जाईल डबलेवाडा संघाचा भूषण आणि नवीन गोलंदाज फैजल. मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त करामत केली ती, या सामन्यामध्ये टोटली फ्लॉप. अतिशय चांगला चेंडू फेकला होता आणि क्लीन 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 2.5 धावांचं टार्गेट. आणि मिळेल 1 धाव. राहिल्या फक्त इनमिन 4 धावा. 4 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. तर याच्यानंतर कर्जत तालुक्यामधील नामवंत संघ या ठिकाणी मोहाची वाडी आणि गोठेकर बी असा हा सामना असेल. मीटर 360. हो येस, पुन्हा एकदा डिफेन्स बचावात्मक पवित्रा चेंडूला शॉट लेगला. मिळेल फक्त 1 धाव. 3 धावांची गरज आहे इनमिन. त्यांना कसलीही घाई नाही. आम्हाला घाई आहे पण. दहा बॉल अजून बाकी आहेत. फक्त इनमिन 3 धावांची गरज आहे. आणि हा येस, पुन्हा एकदा खाई टायमिंग बघा या ठिकाणी. आणि ह्या म्हणते किती